बारामतीत अजित पवार आणि तावरेंच्या पॅनलचे कार्यकर्ते आमने-सामने. पुणे जिल्हा बँकेच्या आमराईमधील शाखेत मध्यरात्री तुफान राडा. पुणे जिल्हा बँकेच्या आमराई परिसरातील मुख्य शाखेतला हा गोंधळ पहा. रात्री 11च्या सुमारास तावरेंच्या पॅनलमधील कार्यकर्त्यांनी बारामतीच्या आमराई परिसरातील पुणे जिल्हा बँकेची शाखा गाठली. त्यानंतर मध्यरात्रीच बारामतीत तुफान राडा पाहायला मिळाला. हा राडा वाढला जेव्हा तावरेंच्या पॅनलमधील कार्यकर्त्यांना माळेगाव साखर कारखान्याच्या मतदारांची यादी जिल्हा बँकेत आढळून आली. या वादानंतर आरोप करत कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावले. रंजन कुमार तावरेंनी अजित पवारांच्या पीएसह दत्ता बर्नेंच्या सहकार्याचं नाव घेत माळेगाव साखर कारखान्याच्या सभासदांना पैसे वाटल्याचा आरोप करताच हा वाद आणखी पेटला. वाढलेला वाद कळताच पोलिसांनी तात्काळ जिल्हा बँकेची शाखा गाठत दोन्हीकडील कार्यकर्त्यांना रोखलं. आक्रमक कार्यकर्त्यांमुळे वाद पेटण्याची शक्यता होती. मात्र पोलिसांनी दोन्हीकडील कार्यकर्त्यांना शांत करत जिल्हा बँकेच्या शाखेतून बाहेर काढलं. बारामतीत लोकसभेला जे घडलं त्याचीच पुनरावृत्ती माळेगाव कारखाना निवडणुकीत होते. लोकसभेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सुनेत्रा पवारांना मतदान करा म्हणून पैसे वाटल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी केला होता. आता माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीतही तसाच ड्रामा पाहायला मिळतोय. आता या गोंधळानंतर माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक आरोप प्रत्यारोपांनी अधिक पेटण्याची शक्यता आहे. बारामतीहून वसंत मोरेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.